तर मित्रांनो, एक क्वेश्चन, तुम्ही गुगलवर काहीही टाकता आणि लिटरली एका सेकंदात उत्तर येतं. कधी विचार केलात का हे होतं तरी कसं? म्हणजे बघा ना, आपल्याला एखादी गोष्ट शोधायला वेळ लागतो, पण गुगलला फक्त 0.5 सेकंद लागतात. त्यामागे खरंच एक भन्नाट सिस्टीम आहे. स्टेप नंबर 1, क्रॉलिंग. गुगलचे बोट्स म्हणजे छोटे सॉफ्टवेअर रोबोट जे रोज इंटरनेटवर फिरत असतात, हजारो वेबसाईट चेक करत, म्हणजे अपडेट्स, नवीन माहिती सगळं ते गोळा करतात. स्टेप नंबर 2, इंडेक्सिंग. ही सगळी माहिती गुगल एका प्रचंड डिजिटल लायब्ररीमध्ये ऑर्गनाईज करतो. सो जेव्हा आपण काहीतरी सर्च करतो ना, तो इंटरनेटवर नाही शोधत, तो त्याच्या लायब्ररीमधून शोधतो. अँड लास्ट स्टेप, रँकिंग. गुगल ठरवतो की कोणती माहिती सगळ्यात ॲक्युरेट, ऑथेंटिक आणि युजफुल आहे. लोकांनी किती वेळा पाहिली, किती वेळा क्लिक केली आणि ती किती रिलिव्हंट आहे, हे सगळं अल्गोरिदम डिसाईड करतो. दॅट्स वाय जेव्हा आपण हाऊ टू फोकस सर्च करतो, तेव्हा काही वेबसाईटवर दिसतात आणि काही अग्निशमन. हे रँकिंग सिस्टम डिसाईड करते आणि त्यासाठी वेगाने काम करते. सो नेक्स्ट टाईम तुम्ही गुगल वापराल तेव्हा लक्षात ठेवा, तुम्ही टायपिंग करत असताना त्याचे बोर्ड्स, इंडेक्स आणि रँकिंग सिस्टम ऑलरेडी रेडी असतात तुमच्यासाठी परफेक्ट उत्तर देण्यासाठी. माहिती आवडली तर थम्स अप द्या.